नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। आणि लोकसभा निवडणूक 2024 मधल्या प्रमुख आणि प्रतिष्ठेच्या 3 लढती आज आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिली प्रतिष्ठेची लढत ती म्हणजे बारामतीमधनं, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामधली एक प्रतिष्ठेची लढत आहे आणि त्याच्यानंतर अहमदनगर अर्थात अहिल्यानगर मधली ही प्रतिष्ठेची लढत आहे। कोण जिंकणार आहे, कोणाच्या दिशेने कौल आहे आणि काय येत आहेत अंदाज ओपिनियन पोलचे। सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर बारामती मतदारसंघातली ही प्रतिष्ठेची आणि प्रमुख लढत आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या मधली ही लढत आहे। अर्थातच शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या मधली लढत असल्यासारखी ही लढत आहे, परंतु ओपिनियन पोल जे येत आहेत त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे लीड वरती पाहायला मिळतात आणि सुप्रिया सुळे विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करतात, तर सुनेत्रा पवार यांना पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागणार आहे। अशा पद्धतीचे आतापर्यंत आलेले 3 ओपिनियन पोल सांगतायत आणि 3ही ओपिनियन पोल मधून सुप्रिया सुळे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात। त्यानंतर महत्त्वाची आणि तितकाच प्रतिष्ठेची लढत ती म्हणजे बीड जिल्ह्यामधली ही लढत आहे। बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामधली ही लढत आहे। प्रचंड जातीयवाद आणि बऱ्याच गोष्टी काय काय बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत घडत आहेत। आणखीनही हे सत्र सुरूच आहे। या लोकसभा निवडणुकीच्या वरून सुरू झालेले हे सत्र आणि पेटलेला वाद आजही शांत व्हायला तयार नाही, परंतु आतापर्यंत 3 ओपिनियन पोल आले आणि हे 3 प्रमुख आलेले ओपिनियन पोल बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या दिशेनं खऱ्या अर्थानं विजयाचा कल देताना पाहायला मिळतात। बजरंग बाप्पा सोनवणे 7.1 लाखापेक्षा जास्त मत बीड जिल्ह्यामधून घेऊ शकतात अशा पद्धतीचा ओपिनियन पोल आहे। पंकजा मुंडेंना मात्र बीड जिल्ह्यामध्ये पराभव स्वीकारावा लागणार आहे अशा पद्धतीच्या 3ही ओपिनियन पोलचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। प्रमुख आणि प्रतिष्ठेची लढत आहे बीड जिल्ह्यामधली बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधातली ही, तर याच्यात पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे। त्यानंतर तिसरी महत्वाची आणि प्रतिष्ठेची लढत ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधली निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यामधली ही लढत आहे। लढतीमध्ये निलेश लंके पाटील यांचा विजय खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय। 3 प्रमुख पोल आले आहेत आणि 3ही प्रमुख पोल मध्ये निलेश लंके पाटील खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत आणि विजय त्यांच्याच पदरामध्ये या 3ही ओपिनियन पोलनं टाकलेला आहे। शेवटी 4 जूनला निकाल लागणार आहेत आणि काय ते सविस्तर चित्र स्पष्ट होणार आहे, परंतु आतापर्यंत आलेले 3ही प्रमुख ओपिनियन पोल खऱ्या अर्थानं इशारा करतायत सुप्रिया सुळे, बजरंग बाप्पा सोनवणे आणि निलेश लंके यांच्या बाजूने हेच विजयाचे खऱ्या अर्थानं मानकरी ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। ट्रेंड मराठीच्या अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा।